मुंबईतील दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रकार समोर आला। पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा अंदाज असून परिसरात तणाव निर्माण झाला होता। या प्रकारानंतर ठाकरे बंधू, शिवसैनिक आणि मनसैनिक आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। दादरमध्ये जे घडलं ते संतापजनक। ठाकरे बंधूंसह शिवसैनिक आक्रमक। स्मारकावर रंग टाकण्याची हिम्मत कुणाची? दादरमधील घटनेचा राज्यभरात निषेध। मीनाताई ठाकरे, ठाकरे घराण्याची अस्मिता आणि ठाकरे घरासाठी एक हळवा कोपरा। मात्र आज एक अशी घटना घडली ज्यामुळे ठाकरे घराण्यासोबत शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकावर अज्ञातांकडून लाल रंग टाकल्याची घटना घडली। या घटनेचा तपशील आधी आपण पाहूया। बुधवारी पहाटे 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कोणीतरी लाल ऑइल पेंट टाकत विटंबनेचा प्रयत्न केला। परिसर सकाळच्या वेळेस नेहमी गजबजलेला असतो। येथे मॉर्निंग वॉक साठी अनेक नागरिकही येतात। तसंच जवळच बालमोहन विद्या मंदिर शाळा असल्यानं लोकांची वर्दळ असते। या भागात पोलिसांचा नियमित बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्यानं आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जातोय। या घटनेनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी करत तीव्र संताप व्यक्त केला। हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आहे अशी आक्रमक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली। तर 24 तासाच्या आत आरोपीला शोधा अशा सूचना राज ठाकरेंनी पोलिसांना दिल्या। बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय होतं। या प्रकरणानं ठाकरे बंधूंच्या अस्मितेला ठेच लागली आहे, कारण मीनाताई या शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यासाठी आस्थेचा विषय आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरेंच्या मातोश्री मीनाताई ठाकरे मासाहेब यांचं 1995 मध्ये निधन झालं। त्यानंतर त्यांच्या स्मृतीत हा पुतळा उभारण्यात आला। शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेला हा पुतळा आणि याच भागात असलेले बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक यामुळे या परिसराला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व लाभलंय। दादरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर राज्यभरात संतापाची भावना आहे। राजकीय वर्तुळात सर्व पक्षीयांनी या घटनेचा निषेध केला। ज्या कुठल्या समाजकंटकांनी ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील। खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे। त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे। प्रचंड राग येतो, राग संताप येतो। दुष्कृत्य करणारे समाजकंटक यांना माफी नाही। निषेधार्ह, चीड आणणारा, संताप आणणारा प्रकार इथं घडला। त्यांच्या पुतळ्यांवर जर कोणी अशा प्रकारे कलर टाकून किंवा काही जर कृत्य करायचं असेल तर त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे। पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। अशा व्यक्तिमत्वाच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे महाराष्ट्रातल्या मातृशक्तीची विटंबना आहे। श्रद्धेचं स्थान आहे आणि अशी श्रद्धा असणाऱ्या ठिकाणावर जर अशा पद्धतीचं काही लोक चुकीचं कृत्य करत असतील तर ती अजिबात योग्य नाही। ज्यांनी केलेला आहे त्याने अत्यंत चुकीचा प्रकार केलेला आहे आणि ज्यांनी हा प्रकार केला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। ज्याने कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलंय ते निषेधात्मक आहे। या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि नागरिक जमल्यानं तणाव निर्माण झाला होता। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, तर सीसीटीव्हीच्या मदतीनं एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उपेंद्र पावसकर असं त्याचं नाव असून त्यानं गुन्हा कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता या प्रकरणाचं गांभीर्य आणि पडसाद लक्षात घेता या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा करण्याचं मोठं आव्हान
पोलिसांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.